रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकच्या चांदवड येथील असलेले आनंदा वाळू ठोंबरे यांचा पक्षप्रवेश झाला। त्याच पक्षप्रवेशानंतर आठवले साहेबांनी महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती ठोंबरे यांची केली आणि त्याचनंतर निवड झाल्यानंतर लगेचच काल रोजी विशेष पत्रकार परिषद घेत कशी असणार आहे पुढील रणनीती व पक्षवाढीसाठी प्रयत्न यावर प्रखर मत ठोंबरे यांनी मांडले। दलित शोषितांवर होत असलेला अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही, तसेच आठवले साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षवाढीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे देखील मत यावेळी ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले। या प्रसंगी उपस्थितांमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रदेश सचिव राजाभाऊ कापसे, रिपाई नेते संजय नाना भालेराव, नाशिक जिल्हा प्रमुख रामबाबा पठारे, विनोद जाधव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख ताराचंद आहिरे, चांदवड तालुका प्रमुख रवींद्र जाधव, कार्याध्यक्ष अनिल केदारे, संजू वनकर, रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव, चांदवड शहराध्यक्ष उमेश जाधव आदी उपस्थित होते। याबाबत सविस्तर बघूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः प्रणाम। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षण क्रांतीचे भाग्यविधाते, क्रांतीवीर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महादंडनायक वीर एकलव्य या महापुरुषांना वंदन करून त्यांचं स्मरण करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। पहिली प्राथमिकता माझी इक्वॅलिटी इज माय व्हिजन अँड प्रायोरिटी, समानता हा माझा दृष्टिकोन आणि त्याच्यासाठी मी आंबेडकरी चळवळीमध्ये 25 वर्षापासून काम करत आहे। आज RPIमध्ये प्रवेश केल्याने मी SC ST OBC मायनॉरिटी या सर्वांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार, त्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई मी लढणार। मराठा समाजातून आपण आला आहात। RPI सारखा हा राष्ट्रीय पातळीवर बहुजन समाजासाठी काम करणारा पक्ष आहे, अशा पक्षात आपण आता प्रवेश केला आहे, पुढची दिशा कशी असणार? मराठी समाजच नाही तर सर्व सवर्ण समाज, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, पीडित, शोषित, महिला, कामगार, विद्यार्थी, शेतमजूर या सर्वांचे प्रश्न मी सोडवणार। या सर्वांच्या प्रश्नासाठी मी लढा उभा करणार। मराठा समाजातील गरीब बेरोजगार तरुणांना माझा संदेश आहे, माझं आव्हान आहे की तुम्ही RPIमध्ये यावं। तुम्हाला आम्ही उद्योजक बनवून, तुम्हाला आर्थिक सक्षम करून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही। दौऱ्यांना सुरुवात करणार संघटनवाढीसाठी तुमच्या जिल्ह्यातून कशी सुरुवात? माझ्यावर साहेबांनी राज्याची जबाबदारी दिली आहे। मी सर्व राज्याचा दौरा करून सर्व जिल्हा अध्यक्षांशी विचारविनिमय करून संघटनवाढीसाठी प्रयत्न करणार। RPI पक्षाची प्रमुख धुराच म्हणजे दलित, आदिवासी, बहुजन सर्व एकत्र मिळून या हक्कासाठी तुम्ही काय? दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर ग्रामीण भागात जे गावगुंड त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात त्यांच्या विरोधात मी राज्याचे पोलीस महासंचालक DGP यांची भेट घेणार आहे। आगामी आता ज्या निवडणुका आहेत, आमच्या समिती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्या निवडणुकांमध्ये आपली भूमिका काय असते? ते सर्व निर्णय हायकमांडवरून येतील। आठवले साहेबांचे निर्णय जे येतील ते आम्हाला मान्य असणार। दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या जमिनीवरती जे काही अतिक्रमण झालेलं आहे, खोटे दस्त निर्माण करून जो त्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधात शासन दरबारी आम्ही व्यथा मांडणार। शेवटचा प्रश्न घेतो, आता विधान परिषदेच्या निवडणुका तुम्ही पाहत आहात की नाशिकमध्ये प्राप्तभार काटेकी टक्कर दिसते, तुमचा वाटेक कोण? मी तुम्हाला पहिलंच सांगितलं ना,
जसा पक्षाचा निर्णय असेल, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. राज्यातील SC ST OBC मायनॉरिटी समाजासाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये जो गैरव्यवहार होतो त्याची आम्ही सखोल चौकशीची मागणी करणार आहे. आणि रॅशनिंगचे जे घोटाळे त्या घोटाळ्यांच्या विरोधात बी आम्ही एक मोठा लढा उभा करणार आहे, त्याची चौकशीची मागणी करणार आहे. आणि वेळेवरती पॅन्थरची ताकद परत दाखवली जाईल, पॅन्थर स्टाईलने आंदोलन केलं जाईल. माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचे हात अजूनच बळकट करून पुढील काळात संघटन वाढीसाठी अति जलद गतीने पूर्ण महाराष्ट्र फिरून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल. या देशाचे झुंजार नेते, RPIचे झुंजार नेते, संघर्ष नायक माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासास मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. साहेबांचा विश्वास मी कायमस्वरूपी संपादन केल्याशिवाय राहणार नाही. आणि रामदासजी आठवले साहेबांची कार्य करण्याची पद्धती सगळ्या जगाला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रश्न असेल किंवा दलित, आदिवासी किंवा आंबेडकरी समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते त्याबद्दलचा विषय असेल, या सर्व कामात आठवले साहेबच पुढे राहिले आहेत. म्हणून या देशाचे संघर्ष नायक माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशिवाय जनतेला कोणी न्याय देऊ शकत नाही हे आम्हाला परिपूर्ण ज्ञात आहे, असा आम्हाला विश्वास आहे. माझ्या निवडीमागे अनेक कार्यकर्त्यांचं मोलाचं योगदान आहे, महत्त्वाचा वाटा आहे. त्यामध्ये RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर असतील, राष्ट्रीय महासचिव अविनाशजी म्हातेकर साहेब, माजी मंत्री रवी गरुड साहेब, RPIचे ज्येष्ठ नेते चव्हाण मामा, DM चव्हाण मामा, मी ज्यांच्यामुळे RPIमध्ये प्रवेश केला आहे ते आमचे मित्र राजाभाऊ कापसे, राज्य पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख ताराचंदजी आयरे साहेब, चांदवड तालुक्याचे RPIचे तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव साहेब, कार्याध्यक्ष संजयजी बनकर, तालुक्याचे RPIचे ज्येष्ठ नेते अनिलजी केदारे साहेब, आणि मला कायमच संकट काळात मदत करीत आलेले आमचे मित्र, आमचे भाऊ शेखर बागुल, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि भविष्यात RPIला कोणी गृहीत धरू नये. RPIच्या कार्यकर्त्यांना जो विश्वासात घेत नसेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि येत्या पुढील कालावधीमध्ये रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा चांदवड येथे घेण्यात येईल. इच्छुकांनी आणि सर्व समाज घटकांनी RPIमध्ये प्रवेश करावा असं मी त्यांना आवाहन करीत आहे. आज तुम्ही पत्रकार बांधव भगिनी जे आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.